भरपूर आलेत मित्रांनो, भरपूर म्हणजे भरपूरच आहेत. हे बघा घंगूर काय आहेत, थोडीशी फुलले आहेत बघा, पण मस्त आहे एकदम. हे बघा भरपूरच आहे अळंबी. हे बघा इकडे पण आहेत, हे बघा इकडे पण आहेत. नमस्कार मित्रांनो, प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे. मित्रांनो, सध्या अळंब्याचा जोर आलेला आहे कोकणात आणि अळंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि जिकडे तिकडे अळंबी काढायला सुरुवात झालेली आहे. तसेच आता आम्ही आलो आहे भिके आणि मी. अळंबी दाखवतो तुम्हाला. चांगले मस्तपैकी असे घुंगूर कळे आहेत, भरपूर आहेत, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, बरीच अळंबी आहेत भिक्याने काढली. ते बघा एवढी जमा केली आहेत, अजून ह्या साईडची काढायची आहेत. सगळे घंगूर कळे आहेत. हे बघा भिक्या काढतोय. तर मित्रांनो, भोंबात अळंबी काढताना सांभाळून काढायला लागतात. कधी कधी साप पण असतो आतमध्ये, असा प्रकार आहे. आता इथून काढून झाल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत अजून, कारण खूप जोर आला आहे अळंब्यांचा. मित्रांनो, हे बघा अळंबी किती आले आहेत बघा. ही इथे मस्त घंगूर कळे आहेत, आम्ही तिकडले काढले. आणि हे बघा जबरदस्त भरपूर आले आहेत मित्रांनो, भरपूर म्हणजे भरपूरच आहेत. हे बघा घंगूर कळे आहेत, थोडीशी फुलले आहेत बघा, पण मस्त आहे एकदम. हे बघा भरपूरच आहेत अळंबी. हे बघा इकडे पण आहेत, हे बघा इकडे पण आहेत. तर मित्रांनो, अजून आम्हाला अळंबी भेटलेत, तुम्हाला दाखवतो. उघड आहेत बघा. आणि आता आम्हाला जॉईन झालं आहे बाय. तर मित्रांनो, हे बघा भरपूर अळंबी आहेत आता पण. आणि आता आम्हाला जॉईन झालं आहे बाय. याचं नाव आहे प्रथमेश. हा बघा आत्ताच जॉईन झाला आहे. आणि बघा त्यानेच शोधले आहेत अळंबी. किती आहेत बघा, उघड आहेत, छोटी आहेत, जास्त पण फुललेली नाहीत, मस्त आहेत एकदम. घुंगूर कळे आहेत आणि थोडी थोडी अशी उघड आहेत बघा. पूर्ण झाड भरून आले. इकडे भिक्या आणि बाय आता दोघेजणं काढणार आणि मी थैली सांभाळणार. हे बघा एक नंबर आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही काटा बिटा फिरून इकडे कुंभोडच्या इकडे आलो आहे, पहिल्या साड्याच्या रानामध्ये. आता ही टॉवरच्या इथे आलो आहे आम्ही, मी बाय आणि भिक्या. आता आम्हाला असं टॉवरच्या जातात ना, टॉवरला जाताना एक वाट आहे, त्या वाटेच्या बाजूला एक भोंबाड आहे, तिथे मस्त घुंगूर केळं झालं आहे, तुम्हाला दाखवतो मी. आज खूप अळंबी आहेत. तर मित्रांनो, हे बघा सकाळी आम्हाला सगळ्या कळ्या वगैरे भेटल्या होत्या, पण आता दुपारनंतर आलो आम्ही इकडे पहिल्या साड्याच्या रानात. मांजरखेड म्हणतात, इकडे आलो आहे आम्ही. तर इकडे सगळे शिव उघळत दिसत आहेत. भिक्या काढतो आहे, पण चांगली उघड आहेत, एकदम खराब झालेली नाहीत, भोंबूर वगैरे लागलेले नाहीत, कारण पाऊस नाही त्यामुळे खराब नाही झालेत. पण आम्ही चेक करून घेतो एक उघड. तर मित्रांनो, भिक्या ट्रॅक्टरने नांगरतो आहे बघा. आताच अळंबी काढून आलो आहे आणि हे 3 भांगे नांगरायचे आहेत, तर भिक्या नांगरतो आहे ट्रॅक्टरने.